जय शिवराय मित्रांनो, पहिलं तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज मी आलो सोंडाई फोर्टला, माझ्यासोबत राहुल आहे। आणि तुम्हाला सोंडाई फोर्टला यायचं असेल तर तुम्ही कर्जतवरून तिथून प्रायव्हेट व्हेकल सुद्धा करू शकता। जर ग्रुपने असेल ना तर प्रायव्हेट टॅक्सी वगैरे करू शकता। ते तुमचे काहीतरी 200-300 रुपये पर पर्सन घेतील। आणि जर दुसरं ऑप्शन असेल तर बोरगाव आहे, तिथपर्यंत बसने येऊ शकता। पनवेल गाडी पकडलीत, तिथून तुम्ही बोर फाट्यावरती उतरलात, तिथून तुम्हाला काहीतरी 3-4 किलोमीटर सांगेल ना, किती किलोमीटर? तिथून 6 किलोमीटर होतं। पण आत्ता आमचं नशीब चांगलं होतं, 2 बाईकवाले भेटले, त्याने एकाने अर्धवट सोडलं आणि दुसऱ्याने अर्धवट सोडलं। असं नंतर मग आता बेस्ट विलेजला पोचलो आहे। पण बेस्ट आहे, तुम्ही पण कर्जत स्टेशनवरून प्रायव्हेट व्हेकलने या। दोन आणखी सोबतही भेटेल आपल्याला। सोंडाई फोर्टची उंची जवळपास 1400 ते 1500 फूट इतकी आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतर्गत हा किल्ला बांधण्यात आला होता। मोस्टली हा किल्ला पहाऱ्यासाठी यूज केला होता। आणि वरून कर्नाळा किल्ला, इशारगड, अजून माथेरान पर्वतरांग आणि इकडे प्रबळगड, आणि त्या पुढे कलावंतीन दुर्ग दिसत नाही, पण प्रबळगडचे जो पॉईंट आहे, व्ह्यू पॉईंट, तो दिसतो वरून। मोस्टली हा टेहळणीसाठी यूज केला होता। डिफिकल्टी लेवल याची इझीच आहे, इतकंही टफ ट्रेक असं नाही आहे। वरती काही पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत आणि सोंडाई देवीचं मंदिर आहे वरती। तर तुम्ही प्रॉपर टेकर असाल तर तुम्हाला जास्त वेळ नाही, पाऊण अर्धा तास तरी लागेल वरती जायला, विदाउट कमी ब्रेक घेतलं तर। आपण किती चालू केलं होता? हां, किती वाजले आता? 10 मिनटं झाली ना चालू। आता सुचल तर सुचल। चालू असते जरा कमी झाले। मार्किंग वगैरे केलेली आहे, प्रॉपर असं दिसतंय पाय वाट वगैरे। आम्हाला वाटलं होतं आज गर्दी असेल, पण नाही आहे, काय गर्दी नाही आहे। मोस्टली हा फोर्ट मान्सूनमध्ये बघण्यासारखं चांगला आहे। खाली स्टॉल वगैरे ते सगळे बंद आहेत। पावसाळ्यात खाली विचारलं तर पावसाळ्यात उघडतात। सो आत्ता समरमध्ये आता मे महिन्यात येणार असाल तर प्रॉपर खालून पाणी वगैरे घेऊन या। फोर्टवरती तर काही नाही आहे, स्टॉल वगैरे सगळे बंद असताना। संडेला काय माहीत नाही, असेल तर 1-2च असतील खालपर्यंत। आज समोर दिसतोय तो मोरबे धरण आहे। धुकं आहे त्यामुळे नीट क्लिअर
टायगर दिसत नाही. पावसाळ्यात नक्की विजिट करा या फोर्टला. मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलात मला, त्याबद्दल धन्यवाद. ह्या व्हिडिओमध्ये जरी मला काही तुमचे काही सजेशन असतील, काही सुचवायचं असेल तर नक्की तुम्ही सुचवू शकता. हां, कमेंट बॉक्सवर जरा शेअर वगैरे करा. तुम्ही कुठले ट्रेक सुचवणार असाल त्याचे पण सुचवा, आपण नक्की जाऊयात. कालपर्यंत प्लॅनिंग दुसऱ्याकडेची झाली होती. अचानक आमचं ठरलं की इकडे यायचं. आधी आम्ही नाशिकचं प्लॅन करत होतो, नाशिक अंकाई टंकाई, पण काही त्याच्यामुळे ते राहिलं. तिकडे जायचंच आहे, सोंडाई करून टाकू जवळचा किल्ला. जवळ बघायला गेलं तर माणिकगड पण आहे, विशाळगड पण आहे रायगड जिल्ह्यामध्ये, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. ते सुद्धा जाईनच. बहुतेकचा अर्धा टप्पा पण पार केला आहे, अर्ध्यापेक्षा जास्त झाला ॲक्च्युली. कारण आपण या शिड्यांपर्यंत आलो आहे. तर पाठी तुम्ही बघू शकताय, अशा 2 शिड्या लागतात. दमलाय, खूप महिन्यानं आलाय. महिन्यातून एकच होतं ट्रेक, कामातून जमत नाही. सॅटर्डे म्हणजे सुट्ट्या असतात, गावी जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, कुठं कुठं यायचं असतं. पाण्याच्या टाक्यात 2 आहेत. जुगाड केलेला आहे. कडू आहे, नाही जरा चांगला खाली जर उतरलं तर पिण्यायोग्य तर नाही आहे. थंड असेल ना. कुठून आला चला वरती विचार वरती ना खाली कोण घेत नाही. अजून काय हा असा आवाज मी काढू शकत नाही व्हिडिओमधून. अजूनच व्हिडिओ काहीतरी आहे. काहीतरी आहे इथे मंदिर आहे की काय माहित नाही. मंदिर असावं लॉक आहे आतून लॉक आहे. मंदिर आहे भुयार आहे थोडी आतमध्ये थोडी भुयार आहे.
मंदिरात ना समय वगैरे पडली आहे. या बाजूला आतमधल्या इकडे गाव. चला तिथे पोचूया आपण. शेवटच्या शिड्यापर्यंत आलो. 2 शिड्या होत्या, 3री शिडीवरती आहे. आता जरा ऊन वाढत चाललाय. आपण फायनली टॉपवरती पोहोचलोय. किती वाजले? एक तास झाला. वरती सोंडाई देवीचं मंदिर आहे. सो आपण चपला इथंच काढायचे. आपण पोचलोय वरती. ते सोंडाई देवीचं मंदिर आहे. धुकं आहे जरा पुढे, क्लिअर दिसत नाही. इकडे जर तुम्ही बघाल हे माथेरान पर्वतरांग आहे इकडे बाजू. आणि तिकडे असं समोर रबळगड दिसतं, करमाळा, हिरशाळगड असे किल्ले दिसतात. पण आता पूर्ण धोका आहे. आणि इकडे डॅमचं नाव काय होतं रे? मोरबे डॅम. इकडे हा पूर्ण धोकाच. 8:30 झालेत. फोटो वगैरे काढून आता आपण आराम वगैरे करून निघालोय खाली. भरपूर वेळ आराम केला. 9:30 झालेत. किती वेळ खाली पोहोचतोय? अर्धा तास लागेल खाली पोहोचायला. छोटासा ट्रेक होता, जास्त कठीण पण नव्हता. ओके टाईप. दिवस उकट नाही गेला, बाकी काय नाही. तुम्हाला काय अजून माहिती द्यायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वगैरे टाकू शकता. तुम्हाला काय अजून काही या किल्ल्याबद्दल माहिती असेल तर. जेवढी मला माहिती होती तेवढी तर मी टाकली आहे, व्हिडिओमध्ये टाकली आहे. फोटोज वगैरे असतील ते पण मी ॲड करेन. अशी एक पाण्याची टाकी ॲड नव्हती केली व्हिडिओमध्ये, ती पण दाखवते ते आहे. एक पाण्याची टाकी. की वरती एवढं क्लिअर दिसत नाही आहे पुढचा व्ह्यू. एक छोटासा आहे. पावसाळ्यात जरा गर्दी खूप असते आणि सिनरी पण चांगली असते. पूर्ण हिरवेगार झालेले असते पावसाळ्यात.
पावसाळ्यात तर पूर्ण सह्याद्री चांगली असते, त्यात तर वाद नाही. पण ह्या फोर्टवरती सुद्धा गर्दी होते पावसाळ्यात. जे बिगनर्स असतात, मोठे ट्रेकर्स असतात, हुशी कलाकार असतात, ते सुद्धा विजिट करतात. बाकी रिटर्न जाण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी रिक्षावाल्याची सोय घ्यावी लागेल, नंबर घेऊन ठेवायचा. तर आम्ही पण नंबर घेऊन ठेवला, त्यांना कॉल करू थोड्या वेळात. तर ते तुम्हाला रिटर्न घ्यायला येतील. ते तुम्हाला डायरेक्ट कर्जत स्टेशनला सोडतील. 200-300 रुपये बोललेत आम्हाला. कारण बाकी परत जाण्यासाठी तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही. आमच्यासारखं आता हातात करून आम्ही आलो, हेल्प मिळाली आम्हाला म्हणून, नाहीतर आम्ही अजूनपर्यंत चालतच असतो. बाकी ठीक आहे. मला ट्रेक कसा वाटला त्याबद्दल तुम्ही सांगा मला. आणि तुम्हाला कुठले ट्रेक सुचवायचे असतील ते सुद्धा कळवा. तुम्हाला कुठे वन डे ट्रेक असेल कमी खर्चामधला, पब्लिक व्हेकलने जाण्यासारखा, तर मला सांगा. मी नक्की जाईन आणि व्हिडिओ करेन. चला मग, बाय.